हर हर महादेव. तर आज आपण पाहणार आहोत चक्रासन. तर ते चक्रासन करायचे कसे, कोणी करावे, कोणी करू नये व त्याचे फायदे आपण पाहणार आहोत. जर चक्रासन तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करा. तर मॅटवर अशा प्रकारे झोपून दोन्ही टाचा नितंबाजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हातांचे तळवे काही अशा प्रकारे ठेवून प्रथम कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे पूर्ण बॉडीवर उचलून तुमचे चक्रासन इथे संपूर्ण होत आहे. इथे तुम्हाला संत श्वसन करत हे आसन कमीत कमी 30 सेकंदापासून 1-2 मिनिटापर्यंत करायचे आहे. चक्रासनाच्या सरावाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. डोळ्यांची दृष्टीही चांगली करायला हे आसन खूप मदत करते. ताणतणावही दूर होतो. मणक्याची लवचिकता व ताकद वाढवते. स्टॅमिनाही वाढवतो. पचनाच्या समस्या किंवा कंबर, पाठदुखी यांसाठी हे आसन खूप प्रभावी आहे. ज्यांना हृदयविकार, बीपीचा त्रास किंवा जॉईंट व कमरेचे ऑपरेशन झाले आहे त्यांनी हे आसन टाळावे किंवा योग तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. हर हर महादेव.